राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. ही सगळी प्रेरणा आपल्याला एका संस्थेला बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले, भगवान बुद्ध, कबीर, छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्या महापुरुषांचं एक एकवटून आपण हे सगळं काम करत आहोत. या कामामध्ये आपला पण सहभाग असला पाहिजे. आता आपला चॅप्टर 33 मध्ये सुंदर असे कॉलेज बांधायचं, पण बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन आपण जे लोक असे उपेक्षित आहेत, वंचित आहेत, विशेषतः स्वतःचं जीवन उभं करू शकतात अशा मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे. कुणाची जात, धर्म, पंथ, वंश, भाषा हे काही न पाहता, कारण ही संस्था ही कुठल्याही प्रकारचं भेदभाव करत नाही. मग तुम्ही वेस्ट बेंगॉलचे राहा की तुम्ही केरळचे राहा की तामिळनाडूचे राहा की बिहारचे राहा, इथं मला काही देणं घेणं नाही. यू आर टीचर and they are students. Our relationship is that we both are the thinking of each other. आपण एकमेकाचं भलं झालं पाहिजे, हेच आपण या संस्थेत शिकण्यासाठी आलेलो आहोत. ही सगळी प्रेरणा मला असं वाटतं की बाबासाहेबांनी सगळ्या महापुरुषाकडून घेतलेली आहे आणि त्याच्याकडून प्रेरणा आपण घेतलेली आहे. म्हणून हा कार्यक्रम खरं म्हणजे उद्या यायला पाहिजे. आपण पूर्वसंध्येला ठेवतो दरवर्षी. मग उद्या आपले विद्यार्थी शासनाच्या ज्या विविध योजना आहेत, शिष्यवृत्तीची योजना आहे, वसतिगृहाची योजना आहे, नंतर ते स्वाधार योजना आहे, या सगळ्या योजनेची माहिती सांगण्यासाठी उद्या दादरला जे प्रचंड लोक येणार आहेत त्या लोकांना त्याच्याकडे मोबाईल नाही, ज्यांच्याकडे इंटरनेट नाही, ज्यांच्याकडे लॅपटॉप नाही, अशा अक्षरवळत नसलेल्या लोकांना काही आपलं सांगता येईल का? राहुल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सत्याग्रह महाविद्यालय, सत्याग्रह अध्यापक महाविद्यालय, सत्याग्रह ज्युनियर कॉलेज, डॉक्टर जी.के. डोंगरगावकर विधी महाविद्यालय आणि सर्व शाळेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 68व्या महापरिनिर्वाणानिमित्त 68व्या महापरिनिर्वाणानिमित्त पूर्वसंध्येला अभिवादन हे संस्थेच्या वतीने घेण्यात आलेलं आहे. कारण उद्या 6 डिसेंबरला या महाविद्यालयातले विद्यार्थी हे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीला दरवर्षी जातात. यावर्षी पण ते अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत. आणि या अभिवादनाबरोबरच आंबेडकरी चळवळीचा विशेषतः संविधानाला 75 वर्ष झाले असल्यामुळे संविधानाने ज्याचा लाभ झाला त्या नागरिकाला एक नागरिक म्हणून, तो राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असेल, सामाजिक संस्थेचा कार्यकर्ता असेल, एखाद्या मंदिराचा चालक असेल, झोपडपट्टी वस्तीचा तो मालक असेल, विद्यार्थी असेल, डॉक्टर असेल, या सर्वांना या 75 वर्षामध्ये संविधानाने तुम्हाला काय दिलं आणि तुम्ही समाजाला काय दिलं या संदर्भातली एक हिसाब दो नावाचं अभियान आपण सत्याग्रह कॉलेजच्या वतीने ते जे BEdचे मुलं 200 आहेत, हे 200 मुलं आपल्याला मुंबई महानगर प्रदेशामध्ये प्रत्येक स्तरात जाऊन हा हिशोबची एक सर्वे आणि त्याला त्याच्या संविधानातले कुठले अधिकार आहेत, त्याचे कर्तव्य काय आहेत, अधिकाराचा लाभ घेत असताना त्यांनी कर्तव्यापासून पण दूर जाता कामा नये, ही एक हर घर संविधान. मग या संविधानामधला हिशोब दो, जसं राजकारणाने हिशोब दिला पाहिजे तसं इथल्या समाजातल्या प्रत्येक वर्गाने, प्रत्येक व्यक्तीने हिशोब दिला पाहिजे. आणि मग त्यामुळे समाजामध्ये एक चिंतनाचं प्रक्रिया चालू होऊन जाईल. त्याला पण असं वाटेल की बाबासाहेबांच्या घटनेमुळे मला अनेक प्रकारचं लाभ झालेला आहे, मी या अधिकाराचा प्रचंड लाभ घेतलेला आहे. आणि ज्यांना कुणाला लाभ झालेला नाही ते कसा लाभान्वित होईल
त्याला कुठला लाभ तो घेऊ शकतो पुढच्या कालखंडामध्ये, याच्या प्रकारची एक चळवळ चालवण्याचं मोहीम हाती घेतलेलं आहे. यामध्ये सगळ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी देखील ते सहभागी होतील, नागरिक देखील सहभागी होतील. आपापल्या गावामध्ये, वस्तीमध्ये, कुटुंबामध्ये सुद्धा एखादा ज्येष्ठ नागरिक आहे, गेली 50 वर्षांपासून कारभार करतो आणि मुलाला शिकवलंच नाही, त्यांनी मुलीचं शिक्षण दिलं नाही, म्हणजे त्यानं संविधानाचं समर्थन, संविधानाचे जे कर्तव्य त्याने करायला पाहिजे होतं ते केले नाहीत. किमान पुढच्या काळामध्ये त्यांनी त्याच्या आजोबा म्हणून त्याने त्याच्या मुलाचं योग्य असं शिक्षण होईल अशी त्याला जबाबदारी सांगायचं आहे. त्याने ही चळवळ राबवायची आहे, जेणेकरून इथल्या प्रत्येक नागरिकाला भारतीय संविधानाचं स्वप्न, त्याच्या आकांक्षा पूर्ण करण्याची एक शिक्षण प्रशिक्षण मिळेल आणि तो प्रबुद्ध होईल, हा दृष्टिकोन यामागचा आहे. विचार मंचावर आपण मत व्यक्त करताना संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाले, पण त्याचं महत्व अजून घराघरापर्यंत पोहोचलं नाही. संविधान हे शालेय अभ्यासक्रमात यावं अशी आपली विचारातून एक तुम्ही अनुवाद केला. भविष्यात कशा प्रकारे शासनाकडे आपण मागणी करा? एक सामाजिक कार्यकर्ता आणि शैक्षणिक क्षेत्रातला एक कार्यकर्ता म्हणून गेली अनेक वर्षापासून आम्ही या संस्थेच्या वतीने सुद्धा भारताचे संविधान घरोघरी ही आम्ही गेली 10 वर्षापासून मोहीम राबवतो. रायगड जिल्ह्यामधल्या, मुंबई महानगर प्रदेशातल्या अनेक शाळेमध्ये जाऊन भारताचं संविधान तिथल्या प्राचार्याला, मुख्याध्यापकाला, विद्यार्थ्यांना देखील आम्ही दिलेलं आहे. आणि मला आनंद आहे की ह्या सरकारने हे संविधान घरोघरी हे योजना राबवत आहे. हे चांगल्या प्रकारचं अभियान आहे. पण हे केवळ बोलाचाच भाग होता, बोलाची कडी होता कामा नये. तर खऱ्या अर्थानं पुढच्या नागरिकाला संविधान जर ज्ञात करायचे असेल, त्याचे अधिकार, त्याचे कर्तव्य, आपले मूलभूत अधिकार जर उल्लंघन झाले असेल तर आपण कोर्टात कशा जाऊ शकतो, आपले अधिकार कशा प्रकारचे समर्थित करता येतील, या प्रकारचं त्याला ज्ञात होण्यासाठी पुढच्या नागरिकाला, तर मला वाटतं की शालेय स्तरापासून तर महाविद्यालयापर्यंत सर्व स्तरावर, सर्व शाखेत, सर्व वर्गाला भारताचं संविधान हे सक्तीनं लागू केलं पाहिजे अशी आम्ही सरकारला विनंती करणार आहोत. आणि सरकारनं ही जी काही भूमिका घेतलेली आहे, हर घर संविधान, निश्चितच पण एक अभिनंदनीय उपक्रम आहे. तर त्यांनी मन लावून ते काम करावं, ते हाती घेतील असा मला विश्वास आहे. 1-2 अभियान आपण राबवत आहात. महापरिवार निर्माण दिनानिमित्त जनतेला आपण कशा प्रकारचं आव्हान? नाही, आपलं म्हणणं असं आहे की या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं संविधानिक कर्तव्य, संविधानानं इथल्या नागरिकाला एक स्वप्न निर्माण करून दिलं, जे की व्यवसायाचं स्वातंत्र्य. अरे 75 वर्ष झालं तुला स्वातंत्र्य व्यवसायाचं मिळालेलं आहे, तर तू खरा व्यावसायिक झालाच काय? तुला शिकण्याचं स्वातंत्र्य आहे पण तू शिकलाच नाही, तेव्हा दुसऱ्याचा काय दोष आहे? धर्म स्वातंत्र्य आहे पण दुसऱ्या धर्माला ओरडत विनाकारण तू गुलामीत राहतोस, त्याच्यापेक्षा तू नेमका याच्यातून कसा बदल घडायचं? तर म्हणजे हा एक सरकार विरोधातला किंवा समाज विरोधातला हा कार्यक्रम नसून त्याला संविधानाची बांधिलकी, संविधानाप्रती त्याचं उत्तरदायित्व हे त्याला आधी समजून सांगण्याचं, हे उद्या होणारे शिक्षक, बीएडचे अध्यापकचे विद्यार्थी आपल्याकडे 200 आहेत, त्या विद्यार्थ्यांनी सविच्छेने हा उपक्रम राबवण्याचा संकल्प आमच्याकडे दिला आणि आम्ही सांगितलं उत्तम प्रकल्प आहे. कारण हे काही कोणा शासनाच्या विरोधातला नाही, कोर्टाच्या विरोधातला नाही, हा संविधानाने दिलेल्या उपदेशाचं प्रचार प्रसार होण्यासाठीचा हा उपक्रम आहे. आणि म्हणून तो त्याने हाती घेतल्याबद्दल मी विद्यार्थ्यांचं देखील हार्दिक अभिनंदन केलेलं आहे.